आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। काय सांगणार आपण? सह्याद्री हॉस्पिटलमध्ये परवा दिवशी सायंकाळी 6च्या दरम्यान माझ्या मिसेसला स्ट्रोक BP वाढल्यामुळे स्ट्रोकची संभावना होती। तर इमर्जन्सीमध्ये डॉक्टरने कन्सल्ट केला की सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन जावा इमिजिएटली। तर त्याप्रमाणे मी घेऊन गेलो सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, पण तिथल्या ट्रीटमेंट वगैरे खूप महाग होत्या आणि ते पण इमर्जन्सी असल्यामुळं मला नाईलाज होता, मी घेऊन गेलो तिकडे। आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर त्यांचं MRI वगैरे 2D स्कॅन, सोनोग्राफी या गोष्टींचे बिल खूप झाले, डॉक्टरांच्या व्हिजिट्स झाल्या आणि जवळजवळ त्यांनी मला 80,000चं बिल केलं एका दिवसात। पण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, मी काय सध्याला कमवत नाहीये, उत्पन्नाचा दाखला वगैरे आहे माझ्याकडे, परंतु पैसे नसल्यामुळं मग मी तातडीने सुहास दादांना फोन केला, असं आहे दादा की माझा काहीतरी हा प्रॉब्लेम आहे फायनान्शियल, तर तुम्ही प्लीज सॉल्व्ह करा। ठीक आहे, मग सुहास दादांनी बिलिंग काउंटरला वगैरे फोन वगैरे केला आणि त्यांना सहकार्य करायला सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं आणि डिस्काउंट दिला मला आणि जवळजवळ हे 52,000मध्ये ते बिल सेटल केलं। ही कालची गोष्ट आहे, काल 31 डिसेंबर का त्या 31 डिसेंबरची गोष्ट आहे। सुहास दादाला हेल्प करण्यासाठी रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही या दखल द्या आणि सुहास दादांना धन्यवाद म्हणणार, वेळेला मला कामी आले तुम्ही आणि फार मदत झाली मला आर्थिक, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।